नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग ठाणे व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. माझं नाव दिलीप सटराम शावळे, विषय तज्ञ, ठाणे महानगरपालिका URC 2. आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल विषयातील सागर तळरचना हा घटक अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपण पृथ्वीच्या भूपृष्ठावरती वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे पाहतो. त्याच्यामध्ये पर्वत, पठारे, मैदाने, दऱ्या अशी वेगवेगळी भूरूपे आहेत. परंतु पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात पाणी देखील आहे आणि या महासागरांच्या तळाशी जी जमीन आहे त्याच्यावर ही वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे आहेत. त्या भूरूपांचा अभ्यास आपण या पाठात आज करणार आहोत. आपल्या पृथ्वीच्या भूपृष्ठावरती खंड आणि महासागर हे अनुक्रमे शिलावरण आणि जलावरणाचाच एक भाग आहेत. हे खंड आणि महासागर भूकवचाच्या भूपट्टावरती वसलेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ज्या वेळेला समुद्रांना ओहोटी येते तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी कमी होते आणि समुद्र किनाऱ्यालगत असलेली पाण्याखालची जमीन उघडी पडलेली आपण पाहिलेली आहे. किंवा खोल समुद्रामध्ये मोठमोठ्या खडकांना आदळून जहाजे जे असतात त्यांचा अपघात होतात. ह्या देखील घटना आपण ऐकलेल्या आहेत. मग असं का बरे होतं? तर त्याचं कारण असं आहे की आपल्या पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग पाणी आणि जमीन यांनी व्यापलेला आहे, परंतु त्याची विभागणी असमान आहे. म्हणजे भूखंड हे कमी आहेत आणि पाण्याचा भाग हा 71% आहे. म्हणजे 71% पाण्याने पृथ्वीचा भूकवच व्यापलेला आहे. परंतु असं जरी असलं तरी त्या पाण्याखाली जी जमीन आहे ती जमीन असमान आहे. म्हणजे तिथे पाण्यासारखी समपातळी नाहीये आणि त्याच्यामुळे तिथे उंच सकल असे जे काही भाग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे आपल्याला पाहायला मिळतात. तर पृष्ठभागावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो. असेच वर्गीकरण आपल्याला जलमग्न जे काही जमिनीचे करता येते का ते आपण पाहूया. इथे आपल्याला ही जी काय आकृती आहे त्या आकृतीमध्ये समुद्र सपाटीपासून जी काही उंच ठिकाणं आहेत त्यांचं वर्गीकरण आपण पर्वत, पठारे, मैदाने अशा स्वरूपात केलेलं आहे. तर समुद्र सपाटीपासून खोल जी जलमग्न भूरूप आहेत या भूरूपांचं वर्गीकरण आपण या सागर तळरचना या पाठामध्ये समजावून घेणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण सागर तळरचना म्हणजे काय याची माहिती पाहूया. सागर तळरचना म्हणजे जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना असे म्हणतात. सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे आणि तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. म्हणजे जे काही सर्व महासागर आहेत त्या महासागरांच्या तळरचनेमध्ये जरी भिन्नता असली तरी देखील त्यांचा जो काही मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशावरची जी काही भूरचना आहे ही भूरचना वेगवेगळ्या स्वरूपाची असते. मग त्याचा आज आपण या ठिकाणी त्याच्या क्रमानुसार आणि ठळक वैशिष्ट्यानुसार अभ्यास करणार आहोत. तर समुद्र सपाटीपासून किंवा किनाऱ्यापासून आपण खोल समुद्रामध्ये जात असताना क्रमाक्रमाने येणारी जी काही भूरूपे आहेत ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला जी जलमग्न भूरूपे आहेत त्याच्यामध्ये समुद्र सपाटीपासून भूखंड मंच, त्यानंतर खंडांत उतार, सागरी मैदान, सागरी बेटे, त्यानंतर इकडे सागरी गर्ता व डोह असे 5 विभाग किंवा हे जे काही भूप्रदेश आहेत त्याच्यामध्ये 5 विभाग आपल्याला दाखवलेले आहेत. भूरचनेनुसार त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे विभाग पडतात. आता आपण जसं समुद्र सपाटी आहे
त्या समुद्र सपाटीच्या उंचीवरची जी काही वर्गीकरण आपल्याला दिसत आहे, तसंच वर्गीकरण जलमग्न समुद्राच्या तळाशी देखील भूरूपांचा आपण करतो. त्याच्यामध्ये सुरुवातीचा जो किनाऱ्यालगतचा असलेला व समुद्रात बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. आता समुद्र सपाटीपासून किनाऱ्यालगतचा हा जो काही भाग आहे याला भूखंड मंच असे म्हणतात. समोर तुम्हाला स्क्रीनवरती आकृती दिसत असेल तर किनाऱ्यालगतचा जो काही भाग आहे हा आणि समुद्र सपाटीपासून 200 मीटर पर्यंत जवळजवळ ह्याची खोली असते. तर ह्या भूखंड मंचावरती जे काही त्याची जी भूखंड मंचाचा उतार आहे हा उतार अतिशय मंद स्वरूपाचा असतो. तर भूखंड मंच हा उथळ असल्यामुळे या ठिकाणी शैवाल आणि प्लवंग सारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढतात. कारण याची खोली फक्त 200 मीटर पर्यंत असते. त्याच्यामुळे सूर्याची जी किरण आहेत ती किरण तळापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळे शैवाल आणि प्लवंग सारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात निर्माण होतात आणि या वनस्पती माशांचं प्रमुख खाद्य असल्यामुळे समुद्रातील अनेक ठिकाणाहून मासे भूखंड मंचावरती आकर्षित होतात आणि भूखंड मंचावरती खूप मोठ्या प्रमाणात माशांची पैदास होते. त्याच्यामुळे मानवाच्या दृष्टीने भूखंड मंच हे अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण जगातील मासेमारीचे क्षेत्र जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला भूखंड मंचावर पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने भूखंड मंचावरती वेगळ्या प्रकारचे नैसर्गिक वायू, खनिज तेल, विविध खनिजे हे देखील मिळवता येतात. त्याचं उदाहरण म्हणजे अरबी समुद्रामध्ये मुंबई हाय या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. हे केंद्र आपल्या आर्थिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. भूखंडानंतर आता हे जे भूखंड आहेत या भूखंडांची जी काही रुंदी आहे ती रुंदी काही महासागरांमध्ये कमी आहे, तर काही ठिकाणी हे भूखंड मंच विस्तीर्ण असे पसरलेले दिसतात. भूखंड मंचानंतर दुसरा जो जलमग्न भूरूप आहे तो म्हणजे खंडांत उतार. हा जो खंडांत उतार असतो हा सागर तळाचा अतिशय तीव्र जमिनीचा जो भाग आहे त्याला खंडांत उतार असे म्हणतात. तर या खंडांत उताराची जी काही खोली आहे ती खोली 200 मीटर पासून ते 3600 मीटर पर्यंत हा खंडांत उतार खोल असतो. मात्र याचा विस्तार फार कमी असतो आणि याची जी अधसीमा असते ती खंडांची सीमा मानली जाते. तर खंडांत उतार संपल्यानंतर जो सागराच्या तळाशी विस्तीर्ण असा मैदान आपल्याला पाहावयास मिळतो, तर या विस्तीर्ण मैदानाला सागरी मैदान असे म्हणतात. या मैदानावरती लांबच्या लांब म्हणजे शेकडो मीटर रुंद आणि हजारो मीटर लांब अशा पर्वतरांगा पाहावयास मिळतात. तर ह्या पर्वतरांगांमधील काही जी शिखरे असतात, पर्वतांची शिखरे असतात, ती पाण्याच्या वरती आलेली असतात. तर अशा शिखरांना आपण सागरी बेट असे म्हणतो. तर अशा प्रकारची सागरी बेटे आपल्याला प्रत्येक महासागरामध्ये पाहायला मिळतात. आईसलँड हे अटलांटिक महासागरामध्ये असणारं सागरी बेट आहे. तर अंदमान निकोबार जे काही बेट आहेत ते बंगालच्या उपसागरात आपल्याला पाहावयास मिळतात. अशाच प्रकारची प्रत्येक महासागरांमध्ये बेटे आपल्याला पाहावयास मिळतात. आता काही ठिकाणी हा जो पर्वताचा शिखर आहे पाण्याबाहेरचा तो विस्तृत स्वरूपात त्याचा विस्तार झालेला असतो, त्याला सागरी पठार असे म्हणतात. तर हिंदी महासागरामध्ये छागोसचे पठार त्याचं उत्तम उदाहरण आहे. आता याच सागरी मैदानामध्ये अतिशय खोल आणि अरुंद तीव्र उताराची जी काही विवरे असतात या विवरांना सागरी गर्ता किंवा सागरी डोहा असे म्हणतात. काही ठिकाणी ही विवरे कमी खोल असतात, त्यांना सागरी डोह असे म्हणतात. तर काही ठिकाणी ही विवरे जी असतात ती खूप खोल असतात, त्यांना सागरी गर्ता असे म्हणतात.
तर आपल्याला पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना गर्ता ही जवळजवळ 11,034 मीटर एवढी खोल आहे. आपण पृथ्वीचे अंतरंग या पाठामध्ये महासागरीय कवचाची जाडी पाहिलेली आहे. ती जाडी 10 किलोमीटर फक्त असते, परंतु ही जी मारियाना गर्ता आहे ही जवळजवळ 11 किलोमीटर खोल आहे. म्हणजेच मारियाना गर्ता ही भूकवचाच्या खाली म्हणजे प्रावरणापर्यंत पोहोचलेली आहे. आणि प्रावरण हे आपल्याला माहीतच आहे की ते खूप प्रवाही असतं आणि तिथं शिलारस कोट्या त्याचप्रमाणे लाव्हारस मोठ्या प्रमाणात असतो आणि सतत हालचालीमुळे या सागरी गर्तांमध्ये भूकंप आणि ज्वालामुखी होत असतात. आणि हे ज्या वेळेला भूकंप आणि ज्वालामुखी होतात तर हे भूकंप आणि ज्वालामुखी संपूर्ण या प्रदेशामध्ये सतत होत असल्यामुळे या प्रदेशाला भूकंप प्रवण क्षेत्र असे देखील म्हणतात. अतिशय संवेदनशील क्षेत्र हे आहे आणि याच्यामुळे या ठिकाणचे जे काही किनारी भाग आहेत या किनारी भागांमध्ये त्सुनामी लाटा निर्माण होण्याचा धोका निर्माण होतो. कारण किनारी भागामध्ये ह्या भूकंपामुळे ज्या काही त्सुनामी लाटा पसरलेल्या असतात त्या खूप अवाढव्य आणि खूप उंचीच्या असतात. त्याच्यामुळे समुद्राचं पाणी संपूर्ण जमिनीवरती पसरतं. तेथील जे काही जनजीवन आहे ते पूर्ण उद्ध्वस्त होतं. मनुष्यहानी आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होते. तर अशा पद्धतीने हे जे काही सागरी डोह आणि सागरी गर्ता आहेत हे भूकंप क्षेत्र आणि संवेदनशील क्षेत्र म्हणून मानले जातात. आता हे जे काही सागर तळ आहेत हे त्या ठिकाणचे एक विस्तीर्ण असे एक सखल मैदान असतो किंवा सखल भाग असतो आणि त्या सखल भागामध्ये सतत वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळ्या घटकांचे संचयन होत असते. त्याच्यामध्ये 3 प्रकारचं संचयन आहे. एक सागरी अवसाद, त्यानंतर सागरी निक्षेपण आणि मानवनिर्मित घटकांचे निक्षेपण. असे 3 प्रकारचे निक्षेपण किंवा समुद्रामध्ये पदार्थाचे संचयन होत असते. त्याच्यामध्ये सागरी अवसाद म्हणजेच आपल्या खंडावरून वाहणाऱ्या ज्या काही नद्या किंवा हिमनद्या आहेत त्या आपल्या बरोबर येताना लहान मोठे दगडगोटे, जाडीभरडी वाळू किंवा मातीचे सूक्ष्म कण वाहून आणतात आणि ते भूखंड मंचावरती त्याचं संचयन करतात. याला सागरी अवसाद असे म्हणतात. कारण बऱ्याचशा नद्या ह्या समुद्रालाच येऊन मिळतात आणि त्यांनी हे जे काही वाहून आणलेले पदार्थ असतात ते भूखंड मंचावरती जमा होतात. तर ह्या सागरी अवसादांमध्ये चिखल, वाळू, दगड, माती असे थर या समुद्राच्या तळाशी साचून राहतात. त्यानंतर समुद्राच्या तळाशी भूकंप ज्या वेळेला होतो किंवा ज्वालामुखी होतो त्यावेळेला त्याच्यामधून जी बाहेर पडणारी राख आहे किंवा लाव्हारस आहे हा लाव्हारस सागर तळाशी थंड होतो आणि तो तिथंच त्याचं संचयन होतं. त्याचप्रमाणे समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात, प्राणी असतात, त्यांची मृत जी शरीरे असतात त्यांचे अवशेष या सागर तळाशी जमा होतात. त्याचप्रमाणे पाण्यामध्ये असलेले जे काही सूक्ष्म मातीचे कण असतात ते कण देखील सागर तळाशी जमा होतात आणि या सागर तळाशी जो काही साचलेला अवशेष असतो याला सागरी निक्षेपण असे म्हणतात. तर या सागरी निक्षेपणामध्ये अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेली जी काही चिखल असतो तो मृदू चिखल, त्याच्यामध्ये जवळजवळ 30% जे काही अवशेष आहेत ते वनस्पती आणि प्राण्यांचे आपल्याला पाहावयास मिळतात आणि याचा अभ्यास करून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सागर तळाचा अभ्यास करता येतो. आता हे झाले निसर्ग निर्मित संचयन, परंतु मानव निर्मित घटकांचे संचयन देखील आपल्याला समुद्राच्या तळाशी पाहावयास मिळते. मानव निर्मित घटकांचे संचयन म्हणजेच काय तर मानव निर्मित जे काही वस्तू आहेत
त्याच्यामध्ये शहरातील जे काही गटाराचं पाणी किंवा सांडपाणी म्हणतो, त्यानंतर घनकचरा आहे, किरणोत्सारी पदार्थ आहेत, टाकाऊ रसायने आहेत, कारखान्यामधून जाणारी जी काही रसायने आहेत किंवा प्लास्टिक आहे, काचा आहेत, ह्या सगळ्या वस्तू समुद्रामध्ये संचयन होत असतात. यांना मानवनिर्मित घटकांचे संचयन असे म्हणतात. परंतु अशा प्रकारच्या घटकांच्या संचयनामुळे समुद्राचे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. समुद्रामध्ये देखील जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीसाठी आणि समुद्र किनाऱ्यांच्या सौंदर्यामध्ये याची खूप मोठी बाधा येते. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही ठिकाणाची ज्या वेळेला उंची मोजतो त्यावेळेला समुद्र सपाटीपासूनची उंची असं म्हणतो. परंतु समुद्र सपाटी म्हणजेच काय, तर भरतीची कमाल पातळी आणि भरतीची किमान पातळी याची जी सरासरी असते, या सरासरीला समुद्र सपाटी म्हणतो. आणि ती समुद्र सपाटी शून्य मानून, म्हणजे शून्य उंची मानून, त्याच्यापासून जी उंचावर जी ठिकाणे असतात ती धनात्मक मूल्यामध्ये मोजली जातात. तर समुद्र सपाटीपासून शून्य उंचीपासून जी खोलवरती ठिकाणे असतात ती ऋणात्मक मूल्यामध्ये मोजली जातात. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं तर माउंट एव्हरेस्ट याची उंची समुद्र सपाटीपासून धन 8,848 मीटर एवढी आहे. तर मारियाना गर्ता ही सगळ्यात खोल गर्ता आहे. याची समुद्र सपाटीपासूनची खोली वजा 11,034 मीटर एवढी आहे. म्हणजे अशा पद्धतीने समुद्र सपाटीपासूनची उंची आणि खोली ही मोजली जाते. मुलांनो, आपल्या पुस्तकामध्ये ही समोरील स्क्रीनवर दिसणारी आकृती आहे. तुम्ही एक उपक्रम करायचा आहे. त्याच्यामध्ये या आकृतीमध्ये दाखवलेले जे काही महासागर आणि खंड आहेत, या खंडांना आणि महासागरांना नावे द्यायची आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे महासागर दिसत आहेत, त्या महासागरांना नावं द्यायची आहेत आकृतीमध्ये. त्याचप्रमाणे खंडांना देखील नावं द्यायची आहेत. त्याच्यानंतर दिसणारी जी काही समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बेटे आणि पठारे आहेत, सागरी पठार आणि सागरी बेटे, त्यांनाही नावं द्यायची आहेत. आणि या समुद्रामध्ये कोणत्या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो किंवा मासेमारी केंद्रे कुठे आहेत त्यांचीही नावं तुम्ही आपल्या पुस्तकातून शोधायची आहेत. सागर तळरचनेचा अभ्यास करीत असताना समुद्राच्या तळाचे वय हे अतिशय महत्त्वाचे आहे. समुद्राच्या तळाचे वय काढत असताना समुद्राच्या तळाशी असणारा जो काही सागरी अवसाद आहे, त्या अवसादाचा शास्त्रज्ञांनी अभ्यास करून समुद्राच्या तळाचे वय काढलेले आहे. हे वय 200 दशलक्ष एवढं आहे. परंतु ज्या वेळेला खंडावरील खडकांचे वय काढले त्यावेळेला खंडावरील खडकाचे वय मात्र 3,200 दशलक्ष एवढे आहे. म्हणजे खंडाचे जे वयोमान आहे हे वयोमान सागर तळापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आणि म्हणून शास्त्रज्ञांनी आणखीन अभ्यास करून की खरोखरच महासागराच्या तळाचे वय 200 दशलक्षच आहे का, यासाठी सागर तळाशी जे काही खडक आहेत त्या खडकांचा अभ्यास केला. आता हे जे काही सागर तळाशी खडक आहेत, हे खडक जे सागरी संचयन होतं किंवा सागरी जे अवसाद असतात त्याच्यावरती थरावर थर साचले जातात आणि पाण्याच्या दाबामुळे त्यांचे स्तरित खडकामध्ये रूपांतर झालेले असते. तर या खडकांच्या वर जे काही अवसाद असतात त्याचाही अभ्यास केला आणि त्याचंही वय काढलं. तेही त्या खडकांचं वय हे 200 दशलक्षपेक्षा कमी आहे. याचाच अर्थ सागर तळाचे वय हे खंडाच्या मानाने खूपच कमी आहे. या सगळ्याचा अभ्यास शास्त्रज्ञ
सागर तळरचनेसाठी करतात. त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच वेळेला आपल्या पालकांबरोबर किंवा शिक्षकांबरोबर सहलीसाठी समुद्र किनाऱ्यावरती गेले असाल, तर समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर लाटांबरोबर अनेक पदार्थ वाहून येतात आणि ते किनाऱ्यावरती पसरतात. त्याच्यामध्ये नैसर्गिक आणि अनैसर्गिक किंवा मानवनिर्मित असे दोन प्रकारचे घटक असतात. तर ज्या वेळेला तुम्ही समुद्र किनाऱ्यावर कधी जाल, त्यावेळेला अशा पद्धतीचे नैसर्गिक आणि अनैसर्गिक घटक, तर नैसर्गिक घटकामध्ये वनस्पती, शंख शिंपले आणि जलचर हे घटक असतात. तर मानवनिर्मित घटकामध्ये रासायनिक, धातू, प्लास्टिक, काच अशी वेगवेगळे पदार्थ वाहून येत असतात. तेव्हा मुद्दामून तुम्ही समुद्र किनाऱ्यावर गेल्यानंतर याची नोंद घ्यायची आणि याच्यातील नाशिवंत पदार्थ कोणते, म्हणजे विघटनशील पदार्थ कोणते आणि अविघटनशील पदार्थ कोणते, याची वर्गवारी करायची. त्याचं वर्गीकरण करून नाशिवंत पदार्थाचं काय होतं आणि जे अनाशिवंत पदार्थ असतात त्याच्यामुळे समुद्रामध्ये काय बदल घडतो किंवा समुद्रामध्ये त्याचा काय परिणाम होतो, याचा देखील तुम्ही अभ्यास करायचा आहे. आता इथे जे काही नाशिवंत पदार्थ असतात त्याच्यामध्ये जे काही वनस्पती किंवा जलचर असतात त्या विघटन होतात आणि समुद्राच्या तळाशी ते अवसादामध्ये त्याचं रूपांतर होतं. परंतु जे अनाशिवंत पदार्थ आहेत, म्हणजे अविघटनशील पदार्थ आहेत, ते मात्र समुद्र किनाऱ्यावरती सर्वत्र पसरलेले असतात आणि ते सर्वत्र पसरल्यामुळे समुद्र किनारे अतिशय विद्रूप आणि प्रदूषण झालेले दिसतात. याच पदार्थांमुळे जसं आपल्या भूपृष्ठावरती वेगवेगळ्या प्रकारचे सजीवसृष्टी आहे, तशाच पद्धतीने महासागराच्या पाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सजीवसृष्टी आहे आणि या सजीवसृष्टीला या घटकांमुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो. या प्रदूषणामुळे जे काही जलचर असतात त्या जलचरांच्या हे पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा तोंडात गेल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवतो आणि ते लाटांबरोबर समुद्र किनाऱ्यावरून वाहून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही समुद्र किनारे आहेत ते प्रदूषित होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करायला पाहिजेत. मग यासाठी कोणते कोणते प्रयत्न कराल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्र किनारे स्वच्छ ठेवले पाहिजेत. आपण ज्या वेळेला समुद्र किनाऱ्यावरती जातो त्यावेळेला आपण बरोबर घेऊन गेलेला जो खाऊ असतो त्या खाऊचे जे काही पाकिटं असतात ती पाकिटं कुंडीमध्ये किंवा कचरा कुंडीमध्ये टाकले पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कचरा कुंड्या म्हणजे नाशिवंत पदार्थाच्या किंवा प्लास्टिकच्या अशा वेगवेगळ्या कचरा कुंड्या तिथे ठेवल्या पाहिजेत की जेणेकरून समुद्र किनाऱ्यावरती कचरा होणार नाही. त्याचप्रमाणे पथनाट्य करून तिथल्या लोकांची जनजागृती केली पाहिजे. वेगळ्या ठिकाणी स्वच्छतेचे फलक लावले पाहिजेत आणि तिथे कचरा करणाऱ्या लोकांवरती दंडात्मक कारवाई करायला पाहिजे. अशा प्रकारे आपण आपल्या समुद्राचे जे काही नैसर्गिक सौंदर्य आहे ते सौंदर्य टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून आपले समुद्र किनारे हे स्वच्छ सुंदर दिसतील आणि समुद्रामध्ये जे काही असणारे प्राणी आहेत किंवा सजीवसृष्टी आहे त्या सजीवसृष्टीला धोका निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. धन्यवाद.